डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना विडी पिण्याच्या संशयावरून अमानुष मारहाण करून 2 दिवस उपाशी ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई न झाल्याचा आरोप करत लाल बावटा पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। उद्या फेब्रुवारी 17 रोजी डहाणू येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष शाळा भरवून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे। दोषींवर गुन्हा दाखल करून निलंबन, चौकशी आणि पीडित विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ कारवाई करावी असा इशाराही देण्यात आला आहे। जो काही तवा आश्रमशाळेत आपल्या आदिवासी मुलांना मारहाण केल्यानंतर ही आदिवासी मुलं आणि त्यांचे पालक आमच्या लालबावटीच्या पक्षाकडे आले त्यानंतर आम्ही डहाणू प्रकल्प इथे भेट घेतली अधिकाऱ्याची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला चांगला असा प्रतिसाद दिला नाही। उत्तरं उडवण्याची दिली। आम्ही करणार आश्वासन देण्याचे काम केले। म्हणून आम्ही उद्या 17 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता आंदोलन करणार आहोत। तरी सर्व संघटनांना आणि सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की मोठ्या संख्येने या आणि आपल्या लहान विद्यार्थ्यांना बाळांना न्याय मिळण्यासाठी या। माझं नाव किरण दुबळा, डहाणू तालुका कमिटी सहसचिव। आज जो काही प्रकार घडलेला आहे हे तवा आश्रमशाळेमध्ये एक संशयाने फक्त की बिडी पिल्ली किंवा सिगारेट पिल्ली या संशयाने जर या मुलांना जर मारहाण केली। आज आपल्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये हा आदिवासी जिल्हा आणि या आदिवासी जिल्ह्यामध्ये जर आदिवासींना न्याय मिळत नसेल तर आपण कुणाकडे दाद मागायची। आणि आज या आम्ही लाल बावटा लेनिनवादी पक्षाच्या माध्यमातून आज आदिवासी प्रकल्प या ऑफिस जवळ येऊन आज आम्ही त्यांच्याकडे ही आज एक अपील करत आहे किंवा त्यांना एक सुचवित आहेत की जर आमच्या आदिवासी लोकांना जर हे न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढे याचा एक आवाहन करत आहे की सर्वांनी या ठिकाणी एक उद्या मंगळवारी आंदोलन करण्यात येणार आहे। कॉम्रेड लाल सलाम। तवा आश्रमशाळेमध्ये या आदिवासी मुलांना मास्तराकडून शिक्षकाकडून प्रचंड मारहाण झालेली आहे। केवळ विडी पिता ह्या संशयाने ह्या मुलांना मारहाण केलेली आहे आणि या मुलांना शाळेतून हाकलून लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे आताच्या घडीला ही मुलं शिक्षणापासून लांब राहिलेले आहेत, घरी बसत आहेत, सध्या शाळेत घेतलेलं नाही मिळत। आणि या संदर्भात आज आम्ही डहाणूच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना येऊन भेट दिली, त्यांना विचारलं की ह्याच्यावर तुम्ही शिक्षकांवर कारवाई करा। मात्र साहेबांनी पूर्णपणे उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यांनी सांगितलं बघतो, करतो, चौकशी करतो वगैरे वगैरे। आणि त्याच्यासाठीच ह्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि या मुलांच्या न्याय हक्कासाठी उद्या मंगळवारी 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता प्रकल्प कार्यालय डहाणू समोर एकत्रित येऊन संबंध पालघर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि सभासदांना आम्ही आवाहन करतोय की मोठ्या संख्येने एकत्रित या आणि या कार्यालयामध्ये या मुलांना घेऊन आपल्याला शाळा भरवायची आहे आणि आंदोलन करून शासन आणि प्रशासन जे झोपेचं सोंग घेत आहे त्यांचं सोंग उडवण्याचं काम आपल्याला करून या मुलांना न्याय मिळवून द्यायचं आहे। हे आंदोलन आपण पुकारलेलं आहे। आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील व्हा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।